जय मल्हार। मी श्रावण शंकर वाक्षे या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बसवलेला आहे। आणि हे जे एरिया आहे हे अमरसिंह देशमुख यांच्या शिक्षण संस्थेच्या बाजूला हा एरिया आहे, पण ही जी जागा आहे ही शासनाची जागा आहे। तर अमरसिंह देशमुखांना आमचं एकच सांगणं आहे की या ठिकाणी त्यांच्या संस्थेला कुठलीही अडचण नाही। एक साईडला हे आहे पुतळा आम्ही बसवलेला आहे, सुशीकरण आम्ही सगळं करणार आहे आणि कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आणि अमरसिंह देशमुखांना एवढं सांगायचं आहे की आजपर्यंत 50 वर्ष धनगर समाजाने तुम्हाला या ठिकाणी मतदान करून तुम्हाला मोठं केलं, तर तुम्हाला या ठिकाणी एक तुमचा एक मोठीपणा होईल तुम्ही या ठिकाणी जर सहकार्य केलं आणि या ठिकाणी जर धनगर समाजाला इथून वाट करून दिली आणि या ठिकाणी लोक आमची धनगर समाजाची आणि सर्व समाजाची लोक या ठिकाणी येऊन इथे दर्शन घेतील। धनगर समाजाचा विषय असा आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी फक्त धनगर समाजासाठी काम केलं नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एवढे घाट बांधले, एवढे तीर्थक्षेत्र बांधले, तिथे सर्व समाजासाठी काम केलेलं आहे। आणि अमरसिंह देशमुखांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही सर्व समाजाचा विचार करा, फक्त मराठा समाजाचा विचार करू नका, धनगर समाजाचाही विचार करा। आणि या ठिकाणी आम्ही कुठलेही या ठिकाणी काही या ठिकाणी झालं तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हलू देणार नाही। 1 वर्ष झालं या ठिकाणी आमच्या समाजाला दर्शन घेता येत नाही। या ठिकाणी उद्या आम्ही शासनाशी आम्ही बोलणार आहे, जर शासनाने या ठिकाणून आम्हाला वाट नाही करून दिली तर या ठिकाणी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर चालेल। आम्ही या सर्व भिंत तोडून या ठिकाणी दर्शन घ्यायला उद्या आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करत आहे आणि या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही छेडू। आणि हे जे सगळे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटतील आणि हे जे कोण सरकारमध्ये बसलेले असतील यांनाही सांगणं आहे की हा मोठा विषय नाही, छोटा विषय आहे, फक्त या ठिकाणी वाट करून द्यायची आहे। आणि अमरसिंह देशमुखला यांना सांगायचं आहे, धनगर समाज हा तुमच्या पाठीशी 50 वर्ष राहिलेला आहे। तुम्ही हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला तुम्ही जर सहकार्य नाही केलं तर इथून पुढे आमच्या पद्धतीने आम्ही कसं या ठिकाणी वाट करायची आणि दर्शन घ्यायचं आम्ही या ठिकाणी ठरवू। धन्यवाद। अहिल्यादेवी होळकरांचा कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। पुण्यश्लोक राजमाता अहिल्या